देशभरात आझाद समाज पार्टीचे एकमेव खासदार चंद्रशेखर रावण यांनी संसदेत आंबेडकरी समाज, बौद्ध समाज आणि संविधानाशी संबंधित अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत। चिमूर तालुक्यातील ताडोबा परिसरातील संग्रामगिरी येथे भंते, ज्ञानज्योती व भिक्खू संघ वास्तव्यास असलेल्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि त्या संदर्भातील मुद्दे संसदेत उपस्थित केले होते। बुद्धगया आणि संविधानाशी संबंधित प्रश्नही त्यांनी लोकसभेत मांडून लक्ष वेधले होते। त्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे यांनी आझाद समाज पार्टीत प्रवेश घेतला। हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर, आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आजाद समाज पार्टी आई है, नई रोशनी लाई है। आज विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी इथे नियुक्ती करण्यात आली, ज्यामध्ये राज्यातील आणि विदर्भातले पदाधिकारी आझाद समाज पार्टीचे प्रामुख्याने उपस्थित होते आणि भाई चंद्रशेखर आझाद यांच्या कार्यकुशलतेवर, नेतृत्वावर विश्वास ठेवून मी ही स्वतःहून जबाबदारी स्वीकारली आहे आणि माझ्यासोबत अनेक माझे बंधू माझ्यासोबत आज इथे उपस्थित आहेत आणि यानंतर आजपासून मी या आझाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी कार्य करून मला या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गाव, तालुक्यात आणि संपूर्ण जिल्ह्यात आझाद समाज पार्टीच्या कार्याला समोर न्यायचं आहे आणि मी त्यासाठी आत्तापासूनच तत्पर आहे आणि लवकरात लवकर मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी गठीत करेन अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात आणि आपल्या वेळात वेळ काढून इथे मला शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। चंद्रपूर जिल्ह्याच्या अध्यक्षस्थानी निलेशजी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज या चंद्रपूर जिल्ह्यातील स्वयंस्फूर्तीने भीम आर्मीचे आणि आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व एकत्रित झालेत। त्यांनी त्यांचं आम्ही सर्व मिळून पदाधिकारी नागपूरहून जे आलोत, आम्ही सर्व त्यांचं अभिनंदन करतो आणि आझाद समाज पार्टी ही स्वयंस्फूर्तीने आणखी जोमाने दीनदुबळ्या दलितांचेच नव्हे तर गोरगरिबांचे, भारतीय नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहील अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। जय भीम, नमो बुद्धाय। आज चंद्रपूर येथील विश्रामगृहामध्ये विदर्भ आणि महाराष्ट्राचे आझाद समाज पार्टीची टीम इथे उपस्थित झालेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भीम आर्मी अतिशय जोमाने काम करत आहे आणि भविष्यातही करत राहील, परंतु ज्या उद्देशाने भाई चंद्रशेखर आझाद यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केलेली आहे त्या उद्देशाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा वाव भेटत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही भीम आर्मीची सर्व टीम भाई चंद्रशेखर आझाद यांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांची आझाद समाज पार्टी बळकट करण्यासाठी आम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक नवीन जिल्हा अध्यक्ष पाहिजे होता। एक असा जिल्हा अध्यक्ष जो अष्टपैलू व्यक्तिमत्व असावा। निलेश ठाकरे आम्हाला त्या स्वरूपात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाभलेले आहेत। ते उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट असे लेखकसुद्धा आहेत। सामाजिक क्षेत्रामध्ये ते आधीपासूनच कार्यरत आहेत, तसेच स्पोर्टमध्ये सुद्धा ते काम करतात आणि म्युझिकल विभागामध्ये सुद्धा त्यांची एक ख्याती आहे। तर अशा पद्धतीने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून भेटलेलं आहे आणि भीम आर्मी ही सदैव आझाद समाज पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि आम्ही भीम आर्मीच्या वतीने ग्वाही देतो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आझाद समाज पार्टीचं नाव लौकिक करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आझाद समाज पार्टीला कसा आणता येईल यासाठी आम्ही अविरत कटिबद्ध राहू आणि आज आम्ही निलेश भाऊ ठाकरे यांना आझाद समाज पार्टीचे चंद्रपूरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा प्रदान करतो। धन्यवाद।